नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे प्राध्यापकांची बहुचर्चित महाभरती. बरीच वर्ष प्रलंबित असलेला हा विषय आता खऱ्या अर्थानं मार्गी लागतोय. आज आपण राज्य सरकारची धोरणे, यासाठी वापरलं जाणारं नवं कोरं तंत्रज्ञान आणि ही भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवणाऱ्या अतिशय कडक अटी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला फोकस या 4 मुख्य मुद्द्यांवर असणार आहे. ही मेगा भरती मोहीम नेमकी किती मोठी आहे, हे नवीन DHENOC पोर्टल कसं काम करतं, यामागचे कठोर नियम काय आहेत आणि शेवटी याचे दूरगामी परिणाम आणि भविष्यातील आव्हाने काय असतील. तर पहिल्यांदा नजर टाकूया या ऐतिहासिक मेगा भरती मोहिमेच्या आकड्यांवर. 5012 हा केवळ एक आकडा नाहीये बरं का. राज्य सरकारने तब्बल 5012 सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला अधिकृतपणे आणि अंतिम मंजुरी दिली आहे. विचार करा, एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या जेव्हा होतील तेव्हा राज्यातील महाविद्यालयांचं चित्र कसं पूर्णपणे बदलून जाईल. हे खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की कधी आणि कोणासाठी घडतंय. तर पहा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 13 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाद्वारे या महत्वाकांक्षी मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे. यात विशेष लक्ष केंद्रित केले गेले ते राज्यातील अनुदानित आणि सार्वजनिक विद्यापीठांशी जोडल्या गेलेल्या महाविद्यालयांवर. सोप्या भाषेत सांगायचं तर या निर्णयाचा थेट फायदा तळागाळातील आणि मुख्य प्रवाहातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. आता वळूया या संपूर्ण प्रक्रियेच्या मुख्य इंजिनकडे, म्हणजेच DHNOC पोर्टलकडे. एवढी मोठी भरती मोहीम राबवायची म्हणजे प्रशासकीय गुंतागुंत आलीच, पण ती टाळण्यासाठीच हे DHENOC पोर्टल तयार करण्यात आलंय. हा एक असा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे महाविद्यालयांना भरतीसाठी लागणारं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC आता पूर्णपणे ऑनलाईन मिळणार आहे. याचाच अर्थ पूर्वीची ती लालफितशाही आणि फाईल्स अडकून राहण्याचे दिवस आता संपलेत. हे पोर्टल नेमकं काम कसं करतं ते पाहूया. याची सिस्टीम एकदम क्लिअर आणि यांत्रिक आहे. सुरुवातीला मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टरची अनिवार्य तपासणी केली जाते. ते क्लिअर झालं की पोर्टलवरून थेट ऑनलाईन NOC जारी होते. आणि यातील सर्वात भारी गोष्ट कोणती माहिती आहे? विषयनिहाय रिक्त जागांची माहिती अगदी रिअल टाईममध्ये म्हणजे सतत अपडेट होत राहते. पारदर्शकतेचा हा एक उत्तम नमुना आहे. यात आणखी एक अतिशय हुशार सोय केली आहे. आपल्याकडे प्रशासकीय रचना वेगवेगळ्या असतात बरोबर. त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना या पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी वेगळे आणि विशिष्ट युजर ID आणि पासवर्ड दिले जाणार आहेत, जेणेकरून कोणाच्याही कामात अडथळा न येता सिस्टम सुरळीत चालेल. पोर्टलमुळे कामं वेगाने होतील हे नक्की, पण म्हणून नियमांमध्ये कोणतीही ढिलाई नाहीये. आता आपण पाहूया यामागचे कठोर नियम आणि अटी. या तक्त्यावरून आपल्याला दिसेल की इथे तडजोडीला अजिबात वाव नाहीये. पहिले म्हणजे सर्व नियुक्त्या या UGCच्या पात्रता निकषानुसारच व्हाव्या लागतील, हे सक्तीचं आहे. दुसरं, नवीन नियुक्तीसाठी महाविद्यालयांकडे NAC मानांकन असणं बंधनकारक आहे. हो, ज्या संस्थांची ग्रेड कमी आहे त्यांना 3 वर्षांचा ग्रेस पिरियड नक्की दिलाय, पण मानांकन लागणारच. आणि तिसरी सर्वात मोठी अट म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ENP 2020 नुसार सर्व कामकाजाचे पुनर्मूल्यांकन होणार. या अटींमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल याची पक्की खात्री मिळते. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर. याचा खरोखर काय परिणाम होईल आणि समोर नक्की कोणती आव्हाने उभी आहेत. या सगळ्या प्रक्रियेबद्दल बोलताना सूत्रांनी एक अतिशय चपखल शब्द वापरलाय, रॉकेट स्पीड. या नवीन पोर्टलमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने रॉकेट स्पीड मिळण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे व्यस्त प्रमाण आहे ते सुधारेल आणि संपूर्ण राज्याच्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असा यामागचा मूळ उद्देश आहे. पण लक्षात घ्या, जिथे प्रचंड वेग असतो तिथे जबाबदारीही तितकीच मोठी असते. या वेगामुळे प्रशासनावर एक मोठं दडपणही आहे. जर या प्रक्रियेत कोणताही नियम मोडला गेला किंवा काही त्रुटी आढळली तर त्याची थेट आणि वैयक्तिक जबाबदारी संबंधित संचालक आणि विभागीय सहसंचालकांवर निश्चित केली जाईल. ही अतिशय कडक अट आहे जी प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवेल. असं असलं तरी रस्ता एकदम मोकळा नाहीये. काही मोठी आव्हाने समोर उभी आहेतच. जसं की ज्या महाविद्यालयांकडे NAC मानांकन नाहीये त्यांच्यासमोर त्वरित मोठे प्रशासकीय अडथळे निर्माण होणार आहेत. आणि याहूनही मोठा अडथळा म्हणजे निवडणुका. संपूर्ण भरती प्रक्रियेवर आगामी निवडणूक आचारसंहितेचं मोठं सावट आहे. आचारसंहिता लागली तर ही प्रक्रिया मध्येच थांबण्याची दाट शक्यता आहे.
आणि म्हणूनच हे सर्व पाहिल्यानंतर एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. या DHENOC पोर्टलमुळे भरती प्रक्रियेला मिळालेला हा रॉकेट स्पीड आचारसंहितेच्या टिकटिक करणाऱ्या घड्याळाला मागे टाकू शकेल का? की ही ऐतिहासिक आणि अत्यंत गरजेची भरती मोहीम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडून लॉन्चपॅडवरच थांबेल? हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं ठरणार आहे. काय वाटतं, ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल? विचार नक्की करा.